कृष्णं वंदे जगद्गुरु. नमस्कार. मागील पठणात गीतेच्या 18व्या अध्यायाबद्दल 6व्या श्लोकापर्यंत आपण त्याचा सार पाहिला, त्याचा अर्थ पाहिला. आजच्या पठणात 7वा, 8वा व 9वा श्लोक याचा अर्थ पाहूयात. अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. श्लोक 7वा. श्री भगवान उवाच. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्ततः. याचा अर्थ नियतस्य म्हणजे शास्त्रविहित कर्माचा, तू म्हणजे परंतु, संन्यासः म्हणजे त्याग, न कधी म्हणजे कधीही नाही, उपपद्यते म्हणजे योग्य असतो, मोहात म्हणजे मोहाने, तस्य म्हणजे त्याचा, परित्यागः म्हणजे त्याग, तामसः म्हणजे तमोगुणी, परिकीर्तितः म्हणजे घोषित केले आहे. अर्थ असा, नियत कर्माचा त्याग कधीही करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले जाते. याचं तात्पर्य म्हणजे भौतिक सुखाकरिता करण्यात येणाऱ्या कर्मांचा त्याग केला पाहिजे. तथापि ज्या कर्मांमुळे आध्यात्मिक कार्यात प्रगती होते, जसं उदाहरणार्थ भगवंतांकरिता अन्न शिजवणे व त्याचा नैवेद्य दाखवणे आणि नंतर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करणे, अशा कर्मांची शिफारस केलेली आहे. शास्त्रात असे म्हटले जाते की संन्याशाने स्वतःकरिता अन्न कधीच शिजवू नये. स्वतःकरिता अन्न शिजवण्यास प्रतिबंध असला तरी भगवंतांकरिता अन्न शिजवणे निषिद्ध नाही, त्याला मात्र परवानगी आहे. तसेच आपल्या शिष्याची कृष्ण भावनेत प्रगती व्हावी म्हणून एक संन्यासी त्याचा विवाह संपन्न देखील करू शकतो. जर कोणी अशा विहित कर्माचा त्याग केला तर तो तमोगुणी कर्म करीत आहे असे समजावे. यापुढे 8व्या श्लोकात भगवान म्हणतायत. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेश भयात् त्यजेत सत्कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत. याचा अर्थ असा की दुःखम म्हणजे दुःखकारक, इति म्हणजे असे, एव म्हणजे खचित, कर्म काय, काय म्हणजे शरीराकरिता, भयात म्हणजे भीतीने, कृत्वा म्हणजे करून, राजसम म्हणजे रजोगुणात, त्यागम म्हणजे त्याग, फलम म्हणजे फल, लभेत म्हणजे प्राप्त करतो. याचा निष्कर्ष असा की जो मनुष्य नियत कर्मांना कष्टप्रद समजवून किंवा ते शरीराला क्लेश देखील देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो, त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की त्याने रजोगुणात त्याग केला आहे. असे कार्य कधीही त्यागाच्या उन्नतीच्या दिशेने नेत नसते. याचं तात्पर्य जो मनुष्य कृष्ण भावनेत स्थित आहे त्याने सकाम कर्ण करावे आणि तसे करावे लागते. या भीतीपोटी धनार्जन बंद करता कामा नये. कर्म करून जर एखाद्याला पैसे कृष्ण भावनेत वापरता येत असतील किंवा सकाळी लवकर उठल्याने दिव्य कृष्ण भावनेचा विकास करता येत असेल तर भीतीने अशी कार्य न करण्याचे काहीच कारण नाही, किंवा अशा कार्यांना कष्टप्रद समजायचे काहीच कारण नाही. अशा त्यागाला रजोगुणी
समजण्यात येते. रजोगुणी कर्माचे फळ नेहमीच क्लेशदायक असते. जर एखाद्याने त्या भावनेत कर्माचा त्याग केला तर त्याला त्यागाचे फळ कधीच लाभत नाही. 9व्या श्लोकात भगवान म्हणतायत, भगवान उवाच, कार्यमित्येव यत्कर्म नियतः क्रियते अर्जुन सद्गं त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः. शब्दशः अर्थ, कार्यम म्हणजे आवश्यक असे कार्य, इति म्हणजे अशा प्रकारे, एव म्हणजे निसंदेह, नियतम म्हणजे नेमलेले, क्रियते म्हणजे केले जाते, अर्जुन म्हणजे हे अर्जुना, षड्गम म्हणजे संगत, त्यक्त्वा म्हणजे सोडून, फलम म्हणजे फळ, त्याग म्हणजे त्याग, सात्विक म्हणजे सात्विक आणि मतः म्हणजे माझ्या मते. भगवान म्हणतायत, हे अर्जुना, ज्यावेळी मनुष्य नियतकर्म करायलाच हवे म्हणून करतो आणि सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फलाची आसक्ती सोडून देतो, त्यावेळी त्याचा त्याग सात्विक मानला जातो. याचं तात्पर्य असं, नियत कार्य कर्तव्याच्या भावनेने केले पाहिजे. मनुष्याला फलासक्ती सोडून कर्म केले पाहिजे. त्याने कर्माच्या गुणांपासून अलग झाले पाहिजे. कारखान्यात कृष्ण भावनेने कर्म करणारा मनुष्य स्वतःला कारखान्यातील कार्यात गुंतवून ठेवीत नाही, अथवा कारखान्यातील कामगारांचा संग देखील करत नाही. तो केवळ श्रीकृष्णांकरिता कर्म करीत असतो आणि ज्यावेळी तो कर्मफळ श्रीकृष्णांना अर्पण करतो त्यावेळी तो दिव्य स्तरावर कार्य करीत असतो. आजच्या पठणात 9व्या श्लोकापर्यंतच थांबूयात. 10व्या श्लोकापासून पुढे श्रवण करण्याकरिता तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी.